श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय अद्भुत आणि महाशक्तिशाली मंत्र घेऊन आलो आहोत. या मंत्रामुळे तुमच्या जीवनात असे काही चमत्कार घडतील की तुम्ही जन्मजन्मांतरामध्ये केलेल्या पुण्याचे फळ तुम्हाला मिळेल आणि श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक तुमच्या यशाची तारीख ठरवतील. तुम्ही विजयी व्हाल. आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. तर मंडळी, तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहण्यासाठी आणि तुम्ही धनवान बनण्यासाठी आज आपण अशाच काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. तर मंडळी, आपल्याकडे धनसंपत्ती राहावी, टिकावी आणि वाढावी यासाठी स्वामींनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. तर पाहूया त्या गोष्टी काय आहेत. तर मंडळी, उधार घेतलेले पैसे परत करावेत. उधार घेतलेले पैसे शक्यतो पूर्ण स्वरूपात लवकरात लवकर परत करावेत. पैसे परत न केल्यास व्याजाची रक्कम वाढते व आपले कर्ज पूर्ण फेडले जात नाही. एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून उधारी घेतलेले पैसे परत न केल्यास नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो आणि अचानक गरज पडल्यास कोणी मदत करत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहावा, तर ही गोष्ट करणे तुमच्या फायद्याचे ठरेल. गरुड पुराणातील एका श्लोकानुसार मळलेली वस्त्र घालणारी आणि खराब दात असलेली, जास्त खाणारी व्यक्ती, शिवाय ज्याची वाणी निष्ठुर आहे व जे लोक सूर्योदय आणि सूर्यास्त वेळी झोपतात, त्यांच्याकडे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही. आपल्या स्वयंपाकघराची पूजा करावी असे मानले जाते की स्वयंपाक घराची पूजा केल्यानंतर त्या घरात कधीही धनाची कमी जाणवत नाही आणि माता लक्ष्मीची खास कृपा त्या घरावर राहते. सूर्योदयापूर्वी उठल्याने माता लक्ष्मी प्रसन्न राहतेच, शिवाय हे आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले असते. लक्षात ठेवा की सूर्योदयापूर्वी उठून परमेश्वराचे आभार माना. धरती मातेला नमस्कार करा. घरामध्ये मोठे व्यक्ती असतील तर त्यांचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या नित्य कामाला सुरुवात करा. जो व्यक्ती मळलेले कपडे परिधान करतो, स्वच्छ राहत नाही, त्या व्यक्तीकडे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही. जर तुम्ही स्वच्छ राहिलात तर कुठलीही व्यक्ती तुमच्याशी संवाद साधताना संकोच करणार नाही. तसेच कुलदेवतेची पूजा करणे शुभ मानले गेले आहे. खास कार्यक्रमाच्या वेळी कुलदेवतेची पूजा आवर्जून करावी. ज्या घरामध्ये कुलदेवतेची पूजा केली जाते त्या घरातील 7 पिढ्या सुख भोगतात. मंडळी, ज्या व्यक्तीची कठोर वाणी असते त्यांच्याकडे सुद्धा लक्ष्मी वास करत नाही. तसेच लहान असो किंवा मोठा, मित्र असू देत किंवा शत्रू, कधीही कोणासोबत बोलताना मोठ्या आवाजात अभद्र शब्दात बोलू नये. जी व्यक्ती सर्वांशी प्रेमाने वागतात त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते. त्याचबरोबर जास्त खाणाऱ्या व्यक्तीकडे सुद्धा लक्ष्मी राहत नाही. जे लोक प्रमाणापेक्षा जास्त खातात त्या लोकांवर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न राहत नाही. शिवाय असे लोक आपल्या आरोग्याचेही नुकसान करून घेत असतात. जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर त्यापासून मुक्ती कशी मिळावी हे आता आपण जाणून घेऊयात. सोमवारच्या दिवशी वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 1 चिमूट हळद व 1 चिमूट तांदळाचे पीठ टाकून ते पाणी वडाच्या मुळाशी अर्पण करावे. अर्पण करत असताना आपल्याला कर्ज उतरावे अशी वडाकडे प्रार्थना करावी. आपण असे 5 सोमवार केल्यानंतर 3ऱ्या सोमवारी वडाच्या झाडाचा छोटासा भाग घेऊन आपल्याजवळ 2-3 महिने ठेवावा. हिंदू पुराणानुसार कर्जमुक्तीच्या उपायासाठी वटवृक्षाला मोठे स्थान आहे. एक नारळ घेऊन त्यावर चमेलीच्या तेलामध्ये सिंदूर मिसळून त्याने स्वस्तिक काढावे. नैवेद्य म्हणून गोड पदार्थ ठेवून हे मंगळवारच्या दिवशी भगवान हनुमान यांना अर्पण करावे. असे 4 ते 5 मंगळवारी केल्यानंतर याचा लाभ मिळेल. हा उपाय जर पूर्ण पवित्रता
आणि श्रद्धेने केला तर याचे परिणाम तिसऱ्या मंगळवारपासूनच दिसून येतील. आपल्या उंची एवढा काळा दोरा घेऊन तो एका नारळाला गुंडाळावा. त्या नारळावरती कुंकू, फूल आणि एखादा गोड पदार्थ ठेवून तो नारळ देवाची प्रार्थना करत वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावा. वाहत्या पाण्यामध्ये सोडण्याचे कारण म्हणजे तो नारळ जेवढे दूर निघून जाईल तेवढे तुमच्यापासून कर्ज देखील दूर निघून जाईल. तर मंडळी, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि हा मंत्र नक्कीच तुम्ही संपूर्ण ऐका. फायदा हा नक्कीच होईल. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः।